चितळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान लड़ने वालों की कभी हार नहीं होती कीप फाइटिंग अनलेस एंड अंटिल यू विन यस सर जवान कभी हार नहीं मानते समझे डू और डाय करा नाहीतर मरा एवढंच कळतं आर्मीला अरे असा चान्स परत परत भेटत नाही का चुकू नको फक्त मी प्रे करेन की ट्रेनिंगसाठी तुला माझं युनिट मिळू नये. मी तयार आहे सर. मी आता भरती होणारच पण ट्रेनिंग सुद्धा तुमच्याकडनंच घेणार. ऑल द बेस्ट. सुमन काकी तू कवा आलीस? आत्ता चालली. तुझी पूजा चालली होती ना म्हणून काय बोलले नाही. काय मागितलंस? काय नाही. काहीतरी माग की मग. काय मागू? काय पण चांगला नवरा मिळू दे असं माग. मला चांगलाच नवरा मिळणार आहे. मग दुसरं काहीतरी माग. पण काय मागू आता काय आठवत बी नाही. जाऊ दे नंतर बघू. बर चल. काय बी करून आज आजाचं भरतीचं काम होऊ दे. ओए जीत गए यारा बाबर तो है जय शिवाजी जय शिवाजी. ना 2G ना 3G ओनली शिवाजी. ओ यारो ओए कोई गल नहीं नेक्स्ट टाइम तैयारी करना और जय शिवाजी बोलना और दौड़ लगाना जरूर काम आएगा. जय शिवाजी जय शिवाजी. जीजी चुकले तर 2 थोबडे खाना पण असा बोला धरू नका. चुकी मान्य केली ना मी. मग जेवणावर कशाला राग काढताय? तुम्ही काल जेवला नाहीत म्हणून हे बी जेवलं नाहीत. मला भूक नाही. जीजी अहो सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून केलं होतं व तुम्हाला नाही आवडलं तर परत असं होणार नाही म्हणते की मी. अगं तुला लाज वाटाय पाहिजे ते पोरा सगळं खोटं बोलताना. बिनाईबाचं पोर तुला अशी वागलीस होय त्याच्याशी. अहो असं काय म्हणताय जीजी? मी पण स्वतःच्या पोरासारखं वाढवलंय की त्यांना. माझ्या परीने सगळं केलंच ना मी. मग काय केलेली उपकाराची परतफेड मागतीस होय त्याच्याकडनं? असं म्हणलं का मी? म्हणायला कशाला पाहिजे? तुझ्या बी मनात तेच होतं ना. अहो जीजी उद्या अजिंक्यांचं लग्न कुठल्या दुसऱ्या पोरी सोबत झालं तर ती ह्या घरात राहतील कशावर ना म्हणून माझ्या मनात असा विचार आला होता. मला वाटलं की दोन्ही पोरं आपल्या सोबतच राहतील ना. अगं पण आजाला न विचारता हे करणं ते तर बरोबर दिसतंय का? अहो चुकलं म्हणते की मी. तुम्हाला
तुम्हाला ना अजिंक्यनं सांगायला पाहिजे होतं एकदा. अगं पण त्या पोराला आताच लगीन नाही करायचं, मग आपण कशाला जबरदस्ती करायची? अशाने त्या दोघांचा संसार नीट चालेल का? परत नाही होणार असं. आता अजिंक्य म्हणते ना तेव्हाच लग्नाचा विषय काढील मी. हम्म. तुम्ही चला बघू जेवायला. जीजे तू अजून जेवली नाहीस वे? नाही. ठीक आहे, तू नसलीस ना जेवणार तर मी बी नाही जेवणार. बघा तुम्ही जवळ जेवत नाही ना तर ह्या घरात कुणीच जेवणार नाही. माझ्यामुळे तुमच्या दोघींचा हाल करून घेऊ नका. चला मग तुम्ही. जयडे, हरताळकीचा उपास धरला नाहीस नाही. का ग? काय उपयोग आहे उपवास करून? उपवास करून थोडीच मला पाहिजे तो नवरा मिळणार आहे. जेडे राहू दे उपास. चला 2 घास खाऊन घ्या.